नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झालेला आहे। मंत्रालय आणि कृषी विभागातून आताच मोठी अपडेट आली असून आज दुपारी 12 वाजता जेव्हा मंत्रालयातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलं तेव्हा राज्य सरकारचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 2,000 रुपये असे मिळून एकूण 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। शेतकरी बांधवांनो, पेरणीचा हंगाम लक्षात घेत केंद्र सरकारने विशेष पेरणी अनुदान 2,000 रुपये मंजूर केले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले। शेतकरी बांधवांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केली आहे की बळीराजाला मजबूत करण्यासाठी केवळ 4,000 रुपयांची मदत आज मिळत आहे, परंतु आगामी काळामध्ये दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यामध्ये चालू आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आज दुपारी 12 वाजता मंत्रालयातून नमो शेतकरी महासन्मान निधी आणि केंद्र सरकारचं विशेष अनुदान असं 4,000 रुपयासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलं। नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने पेरणीच्या हंगामासाठी जाहीर केलेला विशेष निधी हा खात्यामध्ये वर्ग होत आहे। सरकारने यावेळी सरसकट वाटप न करता हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांची निवड केली, जिथे हवामानाचा सर्वाधिक फटका बसला आहे तिथे जमिनीच्या विस्तारानुसार शेतकऱ्यांची यादी बनवण्यात आली। या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळत आहे, म्हणजे 4,000 रुपयाची रक्कम ही महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये आज वितरित होत आहे। या जिल्ह्यांमध्ये वितरण होत असताना सरकारने बँकांची नवीन प्रक्रिया लागू केली, म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणती बँक पात्र ठरली हे देखील पहा, कारण ज्या शेतकऱ्यांची खाती ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत त्या शेतकऱ्यांना डिजिटल ट्रॅकवरती पैसे मिळत आहेत, म्हणजेच या बँकांच्या प्रणालीमध्ये थेट मंत्रालयाच्या डीबीटी पोर्टल कनेक्ट करण्याची सिस्टीम आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो, जेव्हा 12 वाजता डीबीटीचं बटन दाबलं गेलं तेव्हा या 14 जिल्ह्यांमधील या 2 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे। विशेष म्हणजे 14 जिल्ह्यांमध्ये हवामानाचा फटका बसला आहे आणि तिथे कृषी विभागाकडून विशेष लक्ष देऊन वितरण प्रक्रिया राबवली जात आहे। सरकारने महाडीबीटी 2.0 हे नवीन पोर्टल अपडेट केले, त्यामुळे डेटा अपडेट होत जिल्ह्यांची यादी विभागली गेली। महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होत असताना सरकारने 14 जिल्ह्यांचं विभाजन केले। या जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी बँकांमध्ये महाडीबीटी 2.0 नुसार खात्यामध्ये निधी वर्ग करण्याचं काम सुरू झालंय, परंतु हे 4,000 रुपयांचं वितरण होत असताना हा निधी सरसकट नाही तर हवामान आणि पिकांच्या नुकसानावरती आधारित आहे। त्यामुळे कृषी खात्याने यासाठी विशेष अल्गोरिदम वापरला आहे। सरकारने यासाठी जिल्ह्याची विभागणी केली आणि मंत्रालयातील डिजिटल रूममधून जेव्हा डीबीटीचं बटन दाबलं गेलं तेव्हा 3 बॅचनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचं काम सुरू झालं। शेतकरी बांधवांनो, पहिली बॅच दुपारी 12 वाजता पार पडली। यामध्ये द्राक्ष, हळद, ज्वारी उत्पादकांचं नुकसान मोठं झाल्याने इथे सर्वात आधी निधी वर्ग करण्यात आला, तर दुसरी बॅच आहे ज्या ठिकाणी कापूस आणि मोसंबी उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना डिजिटल पेमेंटनुसार पैसे मिळाले। त्यानंतर तिसऱ्या बॅचमध्ये उर्वरित जिल्हे आहे जिथे हवामानाचा अंदाज घेऊन प्रक्रिया सुरू करण्यात आली। शेतकरी बांधवांनो, हवामानाच्या अंदाजानुसार वितरण सुरू झाले, परंतु तुमच्या बँकेचा IFSC कोड आणि आधार मॅपिंग देखील अनिवार्य आहे, कारण ज्यांचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा झाले आहेत। परंतु ज्या ग्रामीण भागातील बँका आहेत त्या ठिकाणी सरकारने फास्ट ट्रॅकवर काम चालू केलं। जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँकेचे अपडेट तपासल्यानंतर सरकारने ज्या बँकेच्या नावापुढे ग्रीन सिग्नल दिला आहे अशाच बँकांमध्ये शेतकऱ्यांना 4,000 रुपयाची पूर्ण रक्कम मिळाली आहे। शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे, परंतु यासाठी सरकारने विशेष अल्गोरिदम लावले। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारसाठी विशेष निधी पाठवलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पेरणीच्या काळामध्ये आर्थिक दिलासा मिळत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे सोडण्यात आले आहेत, परंतु हे वाटप करताना सरकारने शास्त्रीय पद्धत वापरली आहे। कृषी खात्याने यासाठी एक विशेष अल्गोरिदम वापरला आहे जो हवामानाचा अंदाज आणि पिकाच्या नुकसानीवरती आधारित आहे। मोदी साहेबांचे स्पष्ट निर्देश आहेत की हा निधी थेट गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच गेला पाहिजे, त्यामुळे दुपारी 12 वाजता वाटप सुरू करण्यात आलं। तसेच सर्वात आधी ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे आणि जिथे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण पार पडले। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या नियमांनुसार सर्व्हर अपडेट असतील त्यानुसार
सर्व्हरनुसार वाटप होत आहे, कारण खासगी आणि सरकारी बँकांचे सर्व्हर देखील बंद आहेत. सरकारने जेव्हा 12 वाजता डीबीटीचं बटन दाबलं गेलं तेव्हा ज्यांचे सर्व्हर हे जलदगतीने काम करत आहेत अशा बँकांमध्ये वेगाने पैसे जमा झाले. नमो शेतकरी महासन्मान निधी वितरणासाठी केंद्र सरकारने निधी महाराष्ट्र सरकारकडे पाठवला आणि राज्य सरकारने कृषी विभागामार्फत याचं वाटप सुरू केलं. महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचं विभाजन सरकारने 3 बॅचनुसार केलं. त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का पहा. 4,000 रुपयाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत आहे, परंतु लक्षपूर्वक पहा की बँकेच्या सर्व्हरनुसार वाटप होत आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे का हे पहा. जर तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले नसतील तर तुमच्यासाठी आणखीन एक विशेष बातमी आहे, कारण सरकार आता इथून पुढे पेरणी अनुदान जाहीर करत आहे. त्यामुळे सरकारी कर्जमाफीचा निर्णय देखील अंतिम टप्प्यामध्ये येत आहे. तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं अनिवार्य आहे. शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्डनुसार कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मंत्रालयातून थेट अधिकृत बातमी आली आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चक्क 18,800 कोटी रुपयाचा निधी हा देशभर वितरित केला, ज्यापैकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला 1,817 कोटी रुपयांहून अधिक निधी आलेला आहे. तो कृषी खात्याकडून आता बँकेकडे वर्ग झाला आहे. बँकेच्या IFSC कोडनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वेगाने जमा केले जात आहेत, कारण ज्या बँकेचा कोड सरकारने तपासला गेला आहे त्याच्या व्हेरिफिकेशननुसार ग्रीन सिग्नल दिले गेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांची खाते आहेत त्या शेतकऱ्यांना देखील पैशाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सकाळी जेव्हा मंत्रालयातून नवीन यादी जाहीर झाली तेव्हा नवनवीन सरकारी योजनांसाठी शेतकऱ्यांची डिजिटल यादी बनवण्यात आली आहे. त्यानुसार जेव्हा नमो शेतकरीचं वाटप होत आहे तेव्हा याच यादीनुसार कृषी खात्याने 4,000 रुपयांचं वितरण सुरू केलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे मिळून 4,000 रुपये जमा होत आहेत, परंतु कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हे वितरण आज पार पडले याची माहिती आपण घेऊयात. तर सर्वात प्रथम सोलापूर या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत 4,000 रुपयांचा निधी सर्वात आधी जमा झाला. फास्ट ट्रॅक डीबीटी वापरून थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली असून ज्वारी उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. तर कोल्हापूर या ऊस पट्ट्यातील बडोदा बँकेमध्ये सर्व्हर अधिक फास्ट असल्यामुळे डिजिटल ट्रान्सफरमुळे शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला. त्यानंतर मोसंबी उत्पादकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखांमधून वितरण पार पडले. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना कॅशलेस सिस्टीम वापरून आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यामध्ये 4,000 रुपयाचा लाभ मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि SBIचं नेटवर्किंग झोनल सर्व्हर वापरून 4,000 रुपयांचं वितरण पार पडण्यात आलं. धुळे जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एकत्रित निधी 4,000 रुपयांचं वितरण आज पार पडले. अमरावतीतील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निधीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळाले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पैसे सोडण्यात आले. शेतकरी बांधवांनो, सातारा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील निधी जमा झाला. भौगोलिक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले, त्यामुळे 12 वाजता वाटप पार पडले. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मॅपिंग पूर्ण झाल्यामुळे 4,000 रुपये जमा झाले. छत्रपती संभाजीनगरमधील कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व्हरची क्षमता वाढवण्यात आली आणि त्याचा थेट फायदा आता शेतकऱ्यांना झाला. बीड जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेद्वारे निधी पोहोचवण्यात आला, त्यामुळे अंतर्गत डेटा अपडेट करत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12 वाजता पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. कापूस उत्पादक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळाले आहेत. बँकेने आपला डेटा रिअल टाइममध्ये अपडेट केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्रतेनुसार 4,000 रुपये जमा झाले. तसेच RBIच्या नियमावलीनुसार आधार खात्यामध्ये निधी तात्काळ वर्ग करण्यात आला. केंद्र सरकारचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारचे 2,000 रुपये असा एकत्रित निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला आहे. दुपारच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांना निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे. 12 वाजता डीबीटीचं बटन दाबल्यानंतर वितरण प्रक्रिया सुरू झाली आणि कृषी विभागाच्या आदेशानुसार बँकेने सर्व्हरची क्षमता वाढवली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळत असून डिजिटल ट्रान्सफरद्वारे निधीचं वाटप सुरू झालं आहे.